देवळाली छावणी परिषदेच्या पाणी व रस्त्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन. देवळाली छावणी परिषदेचे पाणी पुरवठा व रस्त्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी छावणी परिषद प्रशासनास निवेदन दिले. देवळाली छावणी परिषदेच्या वतीने काही दिवसांपासून पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने केला जात आहे. तसेच लवकरच बंदही केला जातो. त्यामुळे छावणी परिषदमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना येथील नागरिकांना दिलेल्या नाहीत. पहिल्या मजल्यावर सुद्धा पाणी पोहोचत नाही. इतक्या कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. तसेच छावणी परिषद कार्यालयातील एखादा अधिकारी रजेवर असल्यास त्याचा कार्यभार दुसरा कोणीही कर्मचारी करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आनंद रोडवरील सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने नवीन रस्त्याच्या तुलनेत ड्रेनेज नाल्याची संरक्षण भिंत खूपच कमी ठेवलेली आहे. याकडे लक्ष देण्याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले आहे. याशिवाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मऊ स्वरूपाचा मुरुम टाकण्यात आला आहे. सदरचा मुरुम पावसाळ्यात अत्यंत धोकादायक व जीवघेणा ठरणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघात होण्याची शक्यता देखील आहे. अशा प्रकारच्या ढिसाळ कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी पत्राद्वारे देवळाली छावणी परिषदेला कळविलेले आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत विनंती देखील केली आहे. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.